प्रति माननीय कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभाग पुणे। विषय जलविद्युत प्रकल्पासाठी कार्यालयीन व कर्मचारी निवासाबाबत। परिच्छेद महोदय। परिच्छेद वरील विषयांस अनुसरून आम्ही आपणास कळवू इच्छितो की आमच्या खडकवासला पुणे येथील धरणावर 5 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे। हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या सरकारी धोरणानुसार केलेला आहे। परिच्छेद सदर प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात यंत्रसामुग्री उभारणी व इतर तांत्रिक बाबी करिता परदेशी तंत्रज्ञान आणि इतर भागातून येणाऱ्या तंत्रज्ञांकरिता पुरेशी राहण्याची सोय प्रकल्पाच्या ठिकाणी नसल्यामुळे तसेच कार्यालय व कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या सोयीसाठी आम्ही जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याबरोबर जलविद्युत विकास करार केलेला आहे। त्यांनी दिलेल्या परवानगीनुसार प्रकल्पाच्या जागेवर आम्ही इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते। ही इमारत सर्वसाधारणपणे पूर्णत्वास आली आहे। परिच्छेद सदरील इमारतीच्या बांधकामाला काही स्थानिक व इतर व्यक्तींनी आक्षेप घेतला आहे असे कळले। या तक्रारीमुळे आम्हाला बऱ्याच वेळा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आणि त्यामुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला। या कारणास्तव आम्ही वरील इमारतीस त्वरित स्थगिती दिलेली आहे आणि कार्यालय, कर्मचारी निवास व इतर बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे। परिच्छेद आता आमच्या वरील नमूद केलेल्या जलविद्युत प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला आहे। सध्या या प्रकल्पावर काम करणारे कर्मचारी वर्ग तसेच बाहेरून इतर कामासाठी येणाऱ्या व्यक्ती यांच्यासाठी राहण्यासाठी व दैनंदिन कार्यालयीन कामासाठी पर्यायी व्यवस्था केल्यामुळे सदर इमारत आम्ही आहे त्या स्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र सरकार यांना हस्तांतरण करण्यास तयार आहोत। परिच्छेद तरी आपणास नम्र विनंती आहे की वरील बाबी लक्षात घेऊन पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी। आपल्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत। परिच्छेद कळावे आपला विश्वासू। स्टॉप।